नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता। जय जय देव सकळ विगत विषय वत्सल। कलित काल कौतूहल कलातीत। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमाऊली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्रीमद भगवद्गीतेचा कलशाध्याय किंवा एकाध्यायी गीता असं ज्याचं वर्णन केलं आहे त्या 18व्या अध्यायातील मंगलाचरणाचा आपण विचार करत आहोत। विश्वमाऊली अनेक प्रकारच्या विशेषणांच्या द्वारे श्रीगुरु निवृत्तीनाथांचं या अध्यायाच्या प्रारंभाला संस्कृत प्रचुर भाषेमध्ये वर्णन करतात किंवा मंगलाचरण करतात। मग त्या मंगलाचरणामध्ये जे अनेक प्रकारचे विशेष आहे ते सगळे विशेष निवृत्तीनाथांचे ज्ञानोबाराय आपल्या वाणीतून प्रगट करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करतात। अर्थात हे जे वर्णन आहे ते निवृत्तीनाथांच्या पारमार्थिक स्वरूपाचं वर्णन होऊ शकत नाही, कारण पारमार्थिक स्वरूप म्हणजेच परब्रह्म आहे आणि परब्रह्म तत्वाचा विचार केला तर यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह किंवा ज्ञानोबाराय त्याचं भाषांतर करतात ठावो न पवता जयाचा मनेसी मुरडली वाचा। असा प्रकार आहे की नाही, ज्या परमात्म स्वरूपाचा ठाव प्राप्त न करता मनासहित वाणी माघारी फिरते किंवा जे अवांगमनस गोचर आहे म्हणजे जे परमात्म तत्व वाणीचा विषय होऊ शकत नाही। वाणी एक प्रकारचं इंद्रिय आहेत, त्या वाणीचाही विचार करत असताना ते कर्मेंद्रिय आहे। स्वरूपाचा विचार तर असा आहे की ज्ञानोबाराय 12व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, ज्या स्वरूपाला मनाचं नख लागत नाही, बुद्धीची दृष्टी तिथपर्यंत प्रवेश करू शकत नाही आणि मग कैमुत्तिक न्यायाने जेथे मनाचा बुद्धीचा प्रवेश होत नाही ते इंद्रियांच्या तावडीत कसं काय येणार नाही। मनाची नखी न लगे जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे ते इंद्रिया किरजोगे काही होईल। म्हणून वाचा इंद्रियामध्ये येते आणि त्या वाचेतून वाणीतून शब्द प्रगट होतात। अर्थात जे स्वरूप शब्दामध्ये प्रगट करता येतं ते औपाधिक स्वरूप आहे आणि निरुपाधिक स्वरूपाला शब्द विषय करू शकत नाही, किंबहुना ज्या ठिकाणी वेदाचाही लाग लागत नाही म्हणजे अपौरुषेय शब्दराशी असणारा वेदसुद्धा नेती नेती म्हणूनही बहुडे तो न येती अशा प्रकारचं वर्णन करून माघारी फिरतो। या सगळ्याचा भाव असा आहे, पारमार्थिक स्वरूपाचं असणारं वर्णन होऊ शकत नाही आणि म्हणून ज्ञानोबाराय श्रीगुरु निवृत्तीनाथांचा जे औपाधिक लीला विग्रह त्या लीला विग्रहाच्या संबंधाने वर्णन करतात। काही ओव्यामध्ये स्वरूपाचाही विचार आहे आणि यातल्या काही शब्दांच्यामध्ये त्यांच्या असणाऱ्या स्वरूपांतर्गत उपाधीचा सुद्धा विचार आहे। त्यापैकी काल आपण विचार केला जय जय देव सकळ स्वभावतः आपण स्वतः परिपूर्ण आहात आणि जो व्यक्ती परिपूर्ण असतो त्याला आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या आनंदासाठी इतरावर अवलंबून राहावं लागत नाही। ज्या व्यक्तीचा आनंद इतरावर अवलंबून आहे तो प्रपंच आहे आणि ज्या व्यक्तीचा आनंद स्वतःवर अवलंबून आहे तो परमार्थ आहे। ज्ञानोबाराय एकाच ओळीमध्ये स्पष्टीकरण सांगतात। काल आपण थोडासा विचार केला, ज्ञानोबारायांचे असणारे जे काही शब्द आहेत त्या शब्दातले सिद्धांत आपल्या मनी मानसी इतके दृढ असावे की कोणत्याही कारणाने त्यात बदल होऊ नये। ज्याचा आनंद स्वतःवर अवलंबून आहे तो परमार्थ कसा, याकरता ज्ञानोबारायांची गोवी फार गोड आहे। तो काम सर्वथा जाये जयाचे आत्मसंतोषी मन राहे तोच स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे। ज्याचं मन संतुष्ट होऊन राहतं पण कुठे आत्मसंतोषी, विषयावर अवलंबून नाही, विषय परतंत्र आहे, विषयातून मिळणारा आनंद अल्प आहे, त्यालाही पुन्हा भोगत्याची अनुकूलता असावी लागते की नाही। म्हणजे ज्या आनंदामध्ये पारतंत्र्य आहे, अल्पसंतुष्टी आहे, मिळेलच असं काही सांगता येत नाही, अशा क्षणिक विषयाच्या आनंदासाठी अमूल्य जीवनाचे क्षण करणं किंवा नष्ट करणं
हा काही शहाणपणाचा व्यवहार होऊ शकत नाही. म्हणून आपला आनंद, ते व्यवहारामध्ये कधी कधी वाक्य वापरले जातात, आपण आपल्या आनंदाच्या चाव्या दुसऱ्यांच्या हातात देऊ नये. भावच असा आहे की विषयांच्यावर जर आपला आनंद अवलंबून असेल तर आपण आपल्या समाधानाची चावी शब्दस्पर्शादी विषयांकडे दिली आहे. म्हणजे ते विषय ठरवतील तेव्हा आपल्याला आनंद प्राप्त होईल. पण जो परिपूर्ण असतो त्याचा आनंद आत्मस्वरूपावर अवलंबून आहे. कालच आपण विचार केला होता, सहजे स्वसुखाचे अपारे सुरवाडणी अंतरे रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली किंवा जयाचे इंद्रियांच्या घरा नाही विषयांची ऐर झारा. जो आत्मबोधाच्या ओरा पोहडला असे त्याला म्हणतात परिपूर्ण आहे. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल. दोन अर्थ आहे. एक तर विषय वत्सल विगत असा अर्थ जर केला तर ते श्रीगुरूंचं स्वरूप होईल. आणि विगत विषय असं जर पद घेतलं तर ते साधकाचं लक्षण होईल. थोडंसं बारकावा बरं त्याच्यामध्ये, थोडं बारकाईनं बघा म्हणजे लक्षात येईल. पहिला भाव असा आहे विषय वत्सल विगत. विषयाचा स्नेह ज्यांच्या अंतकरणातून निघून गेला आहे ते आहे श्रीगुरू, हे त्यांचं स्वरूप आहे. आणि दुसरा भाव असा आहे विगत विषय, ज्यांच्या मनातून विषय निघून गेलेले आहे त्यांच्यावर हे प्रेम करतात. म्हणून विगत विषय वत्सल, वात्सल्य भाव हा त्यांचा आहे. दोन्ही अर्थ होईल. साधकांच्याही साठी आपल्याला हे चिंतन करता येईल आणि सद्गुरूंच्या विषयीसुद्धा चिंतन करता येईल. त्या दोन्ही पदाचा काल आपण विचार केला. आता या तृतीय क्रमांकाच्या ओवीतल्या जो उत्तरार्ध आहे त्याचा आज आपल्याला विचार करायचा आहे. कलित काल कौतूहल कलातीत. आपण कसे आहात? काल कौतूहल कलित. कलित शब्दाचा अर्थ होतो अंकित किंवा ज्यांच्या ताब्यात आहे, ज्यांनी धारण केलं आहे. पण कुणाला? काळाच असणारं कौतूहल. कौतूहल म्हणजे सामर्थ्य. कौतूहल शब्दाचा अर्थ होतो उत्साह. ज्यांनी काळाचा असणारा उत्साह नष्ट केलेला आहे किंवा त्याला कृतांत म्हणतात. जो सगळ्या जगाचा नाश करतो त्याला म्हणतात कृतांत. आणि त्या काळामध्ये नष्ट करण्याचा उत्साह आहे, तो त्या उत्साहाला ज्यांनी आपल्या ताब्यात ठेवला आहे, याचा अर्थ काळाचा प्रभाव त्यांच्यावर होत नाही. काळाचा प्रभाव होत नाही यात नवल नाही. त्यांच्या ताब्यात जे आले त्यांच्यावर सुद्धा काळाचा काही प्रभाव चालू शकत नाही, असा तो अर्थ आहे. श्रीमद भागवतामध्ये गोड चिंतन आलं आहे. किंवा 13व्या अध्यायामध्ये या क्षेत्रावर सत्ता कोणाची आहे हे सांगत असताना 5 जण आलेत बघा. पहिल्यांदा असं म्हणतात यावर सत्ता आहे जीवाची, कारण जीव हा काय आहे? वाटसरू आहे. दुसरा म्हणला जीव हा उखिता वस्तीकर वाटे जाता, प्राण हा बोलवता म्हणून जागे, अनादि जे प्रकृती सांख्य जी येते गाते, क्षेत्र हे वृत्ती तियेचे जाना. पहिले असं म्हणतात या शरीरावर किंवा क्षेत्रावर सत्ता जीवाची आहे. दुसरा म्हणतो जीवाची नाही हो, यावर सत्ता आहे प्रकृतीची. तिसरा म्हणला प्रकृतीची अजिबात सत्ता नाही. संकल्पवादी निर्माण झाला तो म्हणतो यावर सत्ता आहे संकल्पाची. नंतर तो चौथा आला तो मला स्वभावता निर्माण झाला आहे, त्याला स्वभाववादी असं म्हणतात. आणि सर्वात शेवटी आला काळवादी. मनोनी काळाची सत्ता हाची बोल निरुता, ऐसे वाद पंडुसुता क्षेत्रा लागे. जगातल्या सगळ्या पदार्थावर काळाची सत्ता आहे. कालो जगतभक्षका, सगळ्यावर काळाची सत्ता. जो पदार्थ आज आपल्याला नूतन दिसतो तो दुसऱ्या क्षणाला जीर्ण होऊन जातो, तिसऱ्या क्षणाला पूर्णतया नष्ट होतो. ज्या ज्या पदार्थाला उत्पत्ती आहे त्या त्या पदार्थावर काळाची सत्ता आहे. म्हणून तर जायते, अस्ते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते, विनश्यते, ही सगळी काळाची सत्ता आहे. आणि स्वरूपावर काळाची सत्ता का नाही? स्वरूप निर्माणच होत नाही. न जायते न म्रियते वा कदाचिन, नायम भूत्वा भवितावान भूयः, अजो नित्य शाश्वतोयम पुराणो, न हन्यते हन्यमाने शरीरे. म्हटलं की नाही? तैसे शरीराच्या लोपी सर्वथा नाश नाही स्वरूपी, म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. काळाचा स्वभाव आहे की सगळ्याला नष्ट करायचं.
आणि नेमका असा आहे बघा, काळाच्यावर आपलं लक्ष नाही आहे, काळाचं आपल्यावर लक्ष चांगलं आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. घडी घडी काळाच्या हातात घडी असेल बहुतेक. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. नाथ महाराजांनी गोड चिंतन केलं बघा. जेव्हा काळ प्राण्याचा प्राण हरण करण्याकरता येतो ना, काळ न विचारी देश, तो देशाचा विचार नाही करत. काळ न विचारी हाट, तो बाजारात आहे का घरात आहे याचा विचार नाही कळत. प्राणाचं माप संपलं, माप या लागले शरीरी, झाली यावरी सळे ओढीती. माप सुरू आहे. जरी आपलं लक्ष नसेल ना, एखादा मनुष्य आपल्या घड्याळीमध्ये ते सेल टाकत नाही, घड्याळ बंद पडू शकते. सेल असेल तर ते घड्याळाचा सेकंद चालू राहतात. तसं काळाचं आहे का? काळाची फुल चार्जिंग आहे, त्याचं सारखं गणित सुरू आहे. माप या लागले शरीरी. योगशास्त्राच्या नुसार श्वासाचं माप लागलं आहे बघा. तुकोबाराचं प्रमाण फार गोड आहे. सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेची काळीची मर्यादा नाही. काळ आपल्या आयुष्याची सदैव गणना करतो, मोजणी करतो. पण जेवढं आयुष्य आपलं कथेत जातं तेव्हा तो काळ आपला टायमर थांबवितो. ते टायमरच असतं की नाही, त्याला टायमरच म्हणतात बहुतेक. ते जे धावपटू पाळतात की नाही, टॉप वॉच म्हणतात त्याला. हां, तयार आहे आपले मंडळी, मला अडचण येत नाही तुमच्यामुळं. ते धावपटू जेव्हा पळतात की नाही तर ते किती सेकंदामध्ये किती अंतर पार करतात याकरता ते बघा, एका सेकंदाचे 100 भाग तेवढं ते लावतात. पण जेव्हा तो थांबला की तेच आपलं जे घड्याळ आहे ते बंद करतात. तसं एखादा असणारा व्यक्ती कथा ऐकण्याकरता जर आला, पण तीही कथा हरिदासामुखे हरिकथा कीर्तन, तेथे पुण्य विशेषता. नाहीतर एखादा म्हटला मी कॉमेडी कथा ऐकायला गेलो, मग काळ डबल काळ लावतो. हो, दुप्पट काळ काय करतो, वेग वाढवितो. नवा गाती ऐकती सादर जे पवित्र हरिकथा. एकाच निकषामध्ये तुकोबारा म्हणतात, जळती दोषांचे डोंगर शुद्ध होते नारी नर. पण कोण? गाती ऐकते सादर जे पवित्र हरिकथा. 2 विशेषण वापरले. एक, हरिकथा असावी पण पवित्र असावी, आणि तीही ऐकताना सादर आदरासहित असावी. मग अशी जर कथा ऐकली तर मग काळ आपली असणारी गणना थांबवितो. एरवी मात्र काळाची सत्ता सगळ्यावर आहे. म्हणून काळाची सत्ता येथ नाही उरो आले अवतार. बाकीच्यांची काय कथा आहे, अवताराधिकांना सुद्धा काळाला अनुसरून जावं लागतं. अवघाचे आकार ग्रासीला काळे, एकते निराळे हरीचे नाम. हरी आणि हरीचं नाम अभेद आहे की नाही, त्यामुळे त्यामध्ये ते काळापेक्षा वेगळं आहे. काळाची सत्ता त्यावर चालत नाही. 15व्या अध्यायामध्ये असं म्हटलंय बघा, काळाती क्रमे वाळे ते भूतशाखा जेथ गळे, तेथ कोडीवरी उमाळे उठते अनेक. म्हणून हे सत्य, त्रेता, द्वापार, कली या 4 युगांची चौकडी अखंड प्रवाहित आहे. अखंड. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये या चौकडी 1000 वेळा जातात. सहस्रयुगपर्यंतम म्हटलंय की नाही, हर्यात ब्रह्मणो विदुः रात्रिम युग सहस्रांताम तेहो रात्रविदो जनाः. ज्ञानोबा आहे त्यावर भाष्य करतात, जै चौकडिया सहस्र जाये ते ठाये ठाव विळची होये, आणि तैसेची सहस्रवरिये पाहे रात्री जेथ. या चौकडी म्हणजे 4 युगांचा समूह जेव्हा एकामागून असा 1000 वेळा जातो, तेव्हा ब्रह्मदेवाचे 12 तास पूर्ण होतात. 12 तास. आणि ज्याला ब्रह्मलोकाला जावंसं वाटतं त्याच्याकरता भावी प्रतिबंध आहे बरं. भावी प्रतिबंध आहे. स्वर्गात जाणं हाही प्रतिबंधच आहे योग भ्रष्टाला. आगामी जन्म मिळणं, मग ते वामदेवाचा 1 असेल किंवा भरतांचे 3 जन्म असेल, भावी प्रतिबंधच आहे. स्वर्गाला जायचं योग भ्रष्टाला भावी प्रतिबंधच आहे. आणि सत्य लोकाला जायचं भावी प्रतिबंधच आहे. मग आता स्वर्गात गेला तर हा अंतरायावचिता असं म्हणतोय. सत्यलोकात तर फार मोठं आहे हो. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र जातात. म्हणून इंद्राचं आयुष्य कमी, म्हणून स्वर्गातला प्रतिबंध साधकाला झाला तर तो अल्प आहे. पण सत्यलोकातला प्रतिबंध झाला तर तो फार मोठा आहे, फारच मोठा आहे.
कारण ब्रह्मदेवाचं आयुष्य फार मोठे न हो, फार मोठं आहे. कल्पांत झाला तर कुठे एक दिवस पूर्ण होतो आणि ब्रह्मदेवाचे आयुष्य गणना मध्यंतरी संपत नाही, पूर्ण शतकच पार होतं. आणि तिथपर्यंत एखादा जर राहत असेल तर मग भावी प्रतिबंध किती मोठा आहे. भावच असा आहे की सगळ्यावर काळाची सत्ता आहे, सगळ्यावर. आणि मग काळाची सत्ता जर असेल तर काळाची सत्ता चालते तरी कुठपर्यंत, देहापर्यंत चालते. काळाची सत्ता फक्त देहापर्यंत आहे. म्हणून तर म्हटलंय देह हे धन कुबेराचे. ज्ञान तुकोबारांचं प्रमाण किती गोड आहे. देह हे काळाचे, मन नाही म्हटलं बरं, कारण सूक्ष्म शरीरावर सुद्धा काळाची सत्ता नाही. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत सूक्ष्म शरीर अजरामर आहे बघा. म्हणून तर म्हटलंय बघा की मनःषष्ठानींद्रियानी प्रकृतिस्थानी कर्षती, म्हटलंय की नाही. तो काय करतो, वायुर्गंधानिवाशयात शरीरम यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः ज्ञानोपरिणित जीवाला ईश्वर म्हटलंय बरं. ते अतिक्रमती ईश्वर म्हटलंय की नाही. ईश्वर म्हणजे काय, एका शरीराचा स्वामी असणारा जीव हा जेव्हा इतर देहाला जातो तेव्हा इथलं शरीर सोडतो स्थूल, पण सूक्ष्म शरीराला मात्र तो घेऊन जातो. म्हणजे सूक्ष्म शरीरावर सुद्धा काळाची सत्ता नाही. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत सूक्ष्म शरीर आपल्याला एकच असतं. मागच्या जन्मामध्ये जे आपलं सूक्ष्म शरीर होतं तेच आता आहे आणि भविष्य काळातही तेच राहणार आहे. ज्याप्रमाणे आपण वरचे कपडे बदलतो तसं फक्त आपण स्थूल शरीरच बदलतो, म्हणून आतलं जे शरीर आहे ना सूक्ष्म, ते कायम आपल्या सोबती आहे. म्हणून आपण जेवढे साधना आज करू, जेवढे आपल्या मनामध्ये सत्संस्कार ग्रहण करू, तेच संस्कार भविष्यकाळात आपल्याला कामी येणार आहे. कारण ते संस्कार धारण करणारं सूक्ष्म शरीर आपल्याजवळ राहणार आहे. काळाची सत्ता ही स्थूल आकारावर, अवघाचे आकार, आकार म्हटलं आहे की नाही, आकार म्हणजे स्थूलच आकार, त्या आकारावर आहे काळाची सत्ता. पण श्रीगुरूंचं स्वरूप मात्र असं आहे, दोन अंगाने. पारमार्थिक अंगाने विचार केला तर न जायते म्रियते वा कदाचिन, म्हणून त्यांच्या ब्रह्मस्वरूपाला काळाची सत्ता नाही. उलट असं आहे, काळाचा अधिष्ठान ते आहे, काळाचं अधिष्ठान. म्हणून तर म्हटलं आहे ना, कालकलयतामहम, त्या काळाला सुद्धा गणना करणारा मी आहे. त्या 10व्या अध्यायामध्ये 2 प्रकारचा काळ आला आहे बघा. मृत्यू सर्व हरश्चाह असं म्हटलं आहे बघा. सर्वांचं हरण करणारा मृत्यूरूप काळ मीच आहे. आणि पुढं असं म्हणलं आहे कालकलयतामहम, ते गणना करणारा सुद्धा काळ मीच आहे. गणना करतो तो सामान्य काळ आहे आणि अविनाशी असणारा जो काळ तो मी, माझं स्वरूप आहे. असे 10व्या अध्यायामध्ये 2 प्रकार आलेले आहेत. भाव असा आहे की काळाची सत्ता आकारावर आहे. न्याहाळी पा केवढा पसरलाशे चवडा, पुन्हा तेच आलंय बा, करुणी माझी वडा आकार गज, आहे का नाही. आकार हाच एक प्रकारचा हत्ती आहे आणि काळ एक प्रकारचा सिंह आहे. मग त्याने आपला चवडा विस्तारित केला की आकार गज असणाऱ्या हत्तीला तो ग्रस्त करतो. म्हणून काळाची सत्ता, काळाची सत्ता आकारावर आहे, स्थूल देहावर आहे. सूक्ष्म शरीरावर सुद्धा काळाची सत्ता नाही, कारण सूक्ष्म शरीराला ते नष्ट नाही करत. हा लयाला नेऊ शकतं. जेव्हा प्रलय काळ होतो त्या सगळे जीव भगवत स्वरूपामध्ये मायेमध्ये लयाला प्राप्त होतात आणि भगवंताला संकल्प झाला एक ओहम बहुश्याम, तेव्हा सगळे जन्माला येतात. म्हणजे संस्कार तसेच राहतात. मग काळाची सत्ता परब्रह्म स्वरूपावर नाही. आणि श्री गुरु तर ब्रह्मवेद ब्रह्मैव भवती, गुरु साक्षात परब्रह्म. आणि म्हणून कळित काळ कौतूहल, त्याने काळाचा असणारा उत्साह किंवा काळाचा धाक किंवा काळाची करामत आपल्या ताब्यात ठेवलेली आहे. श्रीमद भागवतात एक गोड कथा आली. ते नारदजी असे वेगाने चालले. वेगाने चालल्यानंतर मग त्यांना विचारलं सनकादिकांनी की आपण ब्रह्म आहात, ब्रह्मस्वरूप, ब्रह्मन दिनमुख कथम, तुमच्यासारखे ब्रह्मवेत्य महात्मे यांच्या मुखार उदासीनता असेल तर हे एक पद फार गोडे बघा. तवेदम मुक्त संगस्य नोचितम वद कारणम, तुम्ही मुक्त संग आहात म्हणजे आसक्ती तुमच्या जीवनात कोणती नाही, ब्रह्मवेत्य आहात. आणि तुमच्या चेहऱ्यावर असणारी उदासीनता हे काही तुम्हाला शोभनीय नाही.
भाव असा आहे, पारमार्थिक माणसाने सदैव प्रसन्न राहावं. दर्शनय प्रशस्तीशी ठावो पुण्यपुरुष, किंवा दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष असं म्हटलं आहे की नाही. तुम्ही जर मुक्त संघ आहात तर तुमच्या जीवनामध्ये दिनमुखता अजिबात नसावी. आणि काय कारण आहे? त्यांनी सांगितलं, मी सगळ्या भारत देशाचं भ्रमण केलं. सत्यम नास्ति तपशौचम दयादानं न विद्यते उदरम भरिणो जीवा वराका कुटभाषिणः. ही सगळी अवस्था पाहिली मी नाराज झालो. सगळीकडे मला पाहिलं तर सत्य नाही, कोणी तप करत नाही, दयादान कोणाकडे नाही, शौच कोणी पाळत नाही, सगळे फक्त नित्य उठवून या खावयाची चिंता, हे सगळं असेच करतात. सगळे जीव अत्यंत कटू भाषण करतात. हे पाहिल्यानंतर मी नाराज झालो आणि मी असा विचार केला की आपण बाकीच्या तीर्थक्षेत्रात जावं. सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये गेलो, तीर्थसारस्ततो कथासारस्ततो असे बरेच भागवतामध्ये श्लोक आले बघा, की ते धनलोभामुळे कथा केली, कथेतलं सार निघून गेलं. जे अत्यंत उग्र कर्म करणारी माणसं तीर्थात राहिल्यामुळे तीर्थाचं सार निघून गेलं. असा सगळा प्रभाव मी कलीचा पाहिल्यामुळे नाराज झालो. वृंदावनामध्ये गेल्यानंतर मला एक विचित्र दृश्य दिसलं. एक असणारी तरुण स्त्री आहे आणि आपल्या 2 वृद्ध मुलांना ती जाग करत आहे. व्यवहारामध्ये असं नाही घडत. माता वृद्ध असते आणि मुलं मात्र तरुण असतात. पण इथे उलट घडलं आहे, माता तरुण आहे आणि तिचे असणारे पुत्र मात्र वृद्ध आहे. विचारलं, तू कोण? सांगितलं, मी भक्ती आहे. अहम भक्तिरिते ख्याता, मला भक्ती असं म्हणतात. आणि हे ज्ञान वैराग्य नावाचे माझे 2 पुत्र आहे. नारदांनी सगळा विमर्श पाहिला आणि लक्षात आलं, ज्ञान वैराग्याला ग्रहण करणारं कोणी नाही, यांची उपेक्षा झाल्यामुळे यांच्यात वार्धक्य आलं आहे. आणि वृंदावनामध्ये भक्तीचा स्वीकार सगळेच करतात, म्हणून भक्तीला चिरतरुण अवस्था प्राप्त झाली. आता या ज्ञान वैराग्याला जागं करायचं, त्या सगळ्याला जागं केलं बरं नारदांनी. ज्ञान प्रबुद्धताम शीघ्रम रे वैराग्य प्रबुद्धताम असं नारद त्यांना जागं करतात. वेदाचा वेदांताचा घोष केला, गीतेचा पाठ केला, थोडीशी जाग आली, आळस आला, जांभई आली, पुन्हा झोपले ते. आणि मग काय करावं? नारदजी म्हणतात, आपण काय करा, यांना जागं तर केलं पाहिजे की नाही. मग आकाशवाणी झाली की तुम्ही सत्कर्म करा. पण कोणतं सत्कर्म करा हे काही कोणी सांगितलं नाही. मला पुढचा भाव आता सांगायचा आहे. नारदजी असे वेगाने चालले आणि प्रश्न विचारला लोकांना की आकाशवाणीनं मला सत्कर्म करायला सांगितलं, सांगा ना सत्कर्म कोणतं आहे. लोक म्हटले, तुम्ही जर वेदांताचा गीता पाठाचा घोष केला तरीसुद्धा ज्ञान आणि वैराग्य जागं झालं नाही, तुमच्या प्रयत्नाला जर यश आलं नाही, तर सत्कर्म करण्याचं मार्गदर्शन आम्ही कसं करावं जे तुम्हालाच नाही कळालं. मग काही लोक गप्प बसले, काही लोक पलायन करून गेले, काही तर गप्प राहून पण माघारी फिरले. नारदांनी प्रश्न विचारला, सांगा ना मला सत्कर्म कोणतं आहे. त्या आकाशवाणीने सांगितलं होतं, साधव साधभूषणाहा, जे साधू पुरुषांच्यामध्ये भूषण आहेत, अलंकार आहेत, ते तुम्हाला त्या कर्माचं स्पष्टीकरण करतील. म्हणून नारदजी सगळ्यांना विचारतात, पण सांगत मात्र कोणीच नाही. आणि मग असं करता करता ते बद्रीवनामध्ये आले. बद्रिकाश्रमात आल्यानंतर योगायोगाने सनकादिकांची त्यांना भेट झाली आणि तो प्रसंग इथं आला आहे. आणि मग सनकादिकांनी त्यांना विचारलं की तवेदम मुक्त संगस्य नोचितम वद कारणम, एखाद्याचं धन हरवावं आणि मग तो जसा शून्य चित्ताने राहावा तशीच तुम्ही आम्हाला दिसत आहात, सांगा याचं कारण. सगळा परामर्श परिहार दिला. आणि मग पुढे नारदजी जेव्हा स्तुती करतात ना, तेव्हा सनकादिकांच्या करता ते 2-3 श्लोक आले बघा, फार गोड आहे. त्यातला मला एक श्लोक इथं घ्यायचा आहे. तेव्हा सनकादिकांना म्हणत असताना नारदजी म्हणतात, आपण चौघे कसे आहात? पंचहायन संयुक्त आहात, आपण कायम 5 वर्षाचेच दिसता. सनकादिकांना म्हटलं आहे, पण 5 वर्षाचे आहात म्हणजे आपण बालक आहात असे नाही. पूर्वेशाम अपि पूर्वजा आहात, जे अनेक पूर्वज होऊन गेले त्या सर्वांचे आपण पूर्वज आहात. भाव असा आहे, जर हे पूर्वजांचे पूर्वज असतील, यांच्या वयाला मात्र 5 वर्षच कायम दिसतात. म्हणजेच काय? कळित काल कौतूहल, ज्यांनी काळाची असणारी देहावरची सत्ता आपल्या ताब्यात ठेवली आहे,
पुढे त्यांचं सनकादिकांचं वर्णन नारदजी करतात. आपण कसे आहात? सदा वैकुंठ निलयाः हरिकीर्तन तत्पराः लीलामृतरसोन्मत्ताः कथा मात्रैक जीविनः हरिशरणमेवं हि नित्यम एषा मुखे वचः अतः कालसमादिष्टा जरायुष्मान न बाधते. हे प्रमाण मला घ्यायचं आहे. आपण कसे आहात? सदैव वैकुंठामध्ये राहणारे आहात. हरीचं कीर्तन करण्यामध्ये आपण तत्पर आहात. भगवंताच्या लीलामृताचं रसपान करून उन्मत्त झाले आहात आणि कथा करण्याकरताच आपण जिवंत आहात. कथा मात्रैक जीवनः. अन्यांची व्यावृत्ती केली बरं. ज्ञानोबारे सुद्धा एका पदामध्ये अन्यांची व्यावृत्ती करतात. जया ऐसे लाभे तरी जिने येरवी मरण जयांचे ज्ञान विशो नेने जाणीव मज एकातेची जाणे जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण. म्हणून कथा मात्रैक जीवनः असे आपण आहात. आणि पुढचा शब्द किती गोड आहे. हरिशरणम. हरिशरणम या मंत्राचा आपण कायम उच्चार करतात. आणि म्हणून कालसमादिष्टा कालाने व्याप्त असणारी जरा नावाची अवस्था युष्मान न बाधते. तुम्हाला ही जरा अवस्था कधीच बाधू शकत नाही. म्हणता येईल की नाही. कलित काल कौतूहल. काळाचा असणारा प्रभाव त्यांनी आपल्या अंकित किंवा ताब्यात ठेवला आहे. म्हणून काळाची सत्ता त्यांच्यावर चालत नाही हा एक अर्थ. आणि त्यांना जे शरण झाले त्यांच्यावर सुद्धा काळाची सत्ता चालत नाही. ज्ञानोबाराय आणि सगळी संत मंडळी तीर्थयात्रा करण्याच्या निमित्ताने निघाली. ते जात असताना 2-3 प्रसंग घडले. ते आपल्या संप्रदायाची श्रीमंती एवढी आहे. ज्ञानोबारांनी जेवढे मृत उठविले तेवढे मला नाही वाटत बाकी कोणी उठविले असेल. सगळ्यात जास्त यांनीच उठविले आहे. सगळ्यात जास्त. खूप बरेच प्रसंग आले आहेत. त्यातला एक प्रसंग फार गोड आहे की ते ओंकारेश्वर नावाचा पर्वत आहे ना, त्या परिसरामध्ये हे सगळे संत मंडळी तीर्थयात्रेच्या निमित्ताने गेले. तिथे एका गावामध्ये एक कमलाकर नावाचे विद्वान ब्राह्मण राहायचे. विद्वान होते आणि मग संतांच्या विषयी त्यांना आवडही होती. त्यांचा एक गोपाळ नावाचा मुलगा होता. अगदी 5-6 वर्षाचा, पण फार गुणी मुलगा. हे सगळे संत आपल्या घरी भोजनाकरता आले. धर्मपत्नीला सांगितलं संत आपल्या घरी आले, आपलं भाग्य आहे. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संगमं लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृतमोह मधांधकारनाशम हि विधाय तदोदयते विवेकः. असा हा प्रकार आहे. भाग्याचा उदय झाला की मग भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. आपण जर शास्त्राचं अध्ययन केलं की नाही तर संस्कृतामधले श्लोक आणि संतांचे प्रमाण सारखेच आढळतात बघा. जसं की कथा मात्रैक जीविनः जया ऐसे लाभे तरी जिने एरवी मरण भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. पण मग आता हे आपल्याला प्रमाण आणि श्लोक हे सगळे सारखे हे केव्हा समजतील? जर आपण त्यांना वेळ दिला तर. हा म्हणजे पारायण वगैरे आपण केलं तर. विद्यार्थ्यांनी खरं तर अभ्यासच केला पाहिजे. ते म्हटलंय की नाही, ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे. ज्या प्रसंगाला जे कर्म आलं तेव्हा तेच केलं पाहिजे. पहिल्या वर्षातल्या विद्यार्थ्यांनी काय करावं? धातू पाठच करावेत, कारण त्यांच्या वाट्याला त्या वर्षात तेच कर्म आलं आहे. दुसऱ्या वर्षातल्या विद्यार्थ्यांनी विचारसागर आणि भगवद्गीतेची प्रक्रियाच तयार करावी. तिसऱ्या वर्षामध्ये पंचदशी आणि ज्ञानेश्वरीचाच पाठ करावा. आणि चौथ्या वर्षामध्ये अक्षरे घोकावी म्हणजे कीर्तन पाठ करावे का? नाही. उर्वरित असणारा अभ्यासच करावा. त्या प्रसंगाला ते अध्ययन केलं पाहिजे. भाव कशाकरता सांगायचा आहे? जर आपण संत वाङ्मयाचं आणि संस्कृत वाङ्मयाचं अध्ययन पारायण केलं की मग लक्षात येतं की सगळ्याचं सार म्हणजे हे आहे. सगळ्याचं सार हे आहे. भाव असा आहे की ते निघाले. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन. आपल्या भाग्याचा उदय आहे. संत महात्मे आपल्या घरी आले बघा. 17व्या अध्यायामध्ये पण एक ओवी आहे. महंताचिया कोडी घरा आलियाही ओढी मानून नेन तापरवडी मुदल तुटे. महापुरुष आपल्या घरी अतिशय आकर्षणाने आले आणि त्यांचा मान करण्याचा प्रकार जर आपल्याला जमला नाही तर आपल्या जीवनातला पुण्याचा संचय नष्ट होतो. जैसा अपमानीला अतिथी ने सुकृताची संपत्ती. आणि तसं होऊ नये
म्हणून यांचा आपण स्वागत सत्कार केलं पाहिजे. धर्मपत्नीने सांगितलं काही हरकत नाही, धर्मानुकूला, धर्माला अनुकूल असेल तर ते पतिव्रतेचं एक लक्षण आहे. तिने सांगितलं हरकत नाही, संतांना सुग्रास अशा प्रकारचं मी भोजन करते, थोडंसं फक्त वेळ द्यावा लागेल. सुगरणी आणि उदारे रसज्ञानी जेवणारे मिळती मग अवतरे हात जायसा, असा तो प्रकार. संत आपल्या घरी आले, दिवाळी ती आहे. नाथ महाराज म्हणतात बघा, माझे भक्त भाग्य येते घरा, ते पर्व काळ दिवाळी दसरा, तेथ तीर्थे धावते माहेरा, जेवी सासरा हुनी कुमारी. मी काल परवा एका घरी गेलो होतो कीर्तनाला. त्यांनी सांगितलं महाराज आमच्या गावात सप्ताह असतो की नाही. मग सप्ताह असल्यानंतर आम्ही दिवाळी एवढी आनंदाने करत नाही जेवढा सप्ताह आनंदाने करतो. म्हणलं का? ते म्हणले सगळे संत आमच्या घरी आले ना, आम्हाला दररोज दिवाळी आहे आणि या दिवाळीची आम्ही कायम वाट पाहतो. व्यवहारातली दिवाळी आली तर 4-5 दिवसाचीच दिवाळी आहे, पण सप्ताह आला की 8 दिवसाची दिवाळी आहे. ते संत मज भेटतीचे वेळी, ते संत मज भेटतीचे वेळी, ते मज दिवाळी दसरा सण, ते मज दिवाळी दसरा सण. संत आले खऱ्या अर्थाने तोच दिवाळी दसरा आहे. किंवा आणखीन एक प्रमाण आहे ना, दिवाळी दसरा, दसरा दिवाळी तोची माझा सण, सखे हरिजन भेटतील. किंवा संत आले घरा, असंच का, तोची दिवाळी दसरा, ते एक प्रमाणच आहे. तोची दिवाळी दसरा. किंवा हे पर्व काळ, हा साधू संत येते घरा, तोची दिवाळी दसरा. हे दिवाळी दसरा आहे. आनंद झाला त्यांना आणि मग आनंदाच्या भरामध्ये स्वयंपाक केला. कलित काल कौतूहल कसं असतं, काळाला सुद्धा ते आपल्या ताब्यात कसे ठेवतात. आणि मग त्यांचा मुलगा खेळू लागला. खेळता खेळता त्या पुष्पवाटिकेमध्ये त्याचा चेंडू गेला खेळत असताना, आणि तिथं रात्री एक विषारी भुजंग सर्प येऊन बसला होता. सुगंधित असेल की नाही, ते रातराणीचं झाड असतं ना, वेल असतो, त्या सुगंध फार चांगला असतो. किंवा चंदन असेल, पारिजातक असेल, याचा सुगंध चांगला असतो. आणि सहसा चंदन शीतल असेल तर शीतल असणाऱ्या वृक्षाजवळ किंवा थंडगार असणाऱ्या जागेमध्ये सर्प येतात. का? अंगातलं विष त्यांना जाळत राहतं आणि तो दाह शांत करण्यासाठी ते थंड जागेचा आश्रय घेतात. म्हणून तो चंदनाला वेढा देऊन बसतो. ओकलोनी सापाचे वेडे, चंदना खेव देणे घडे, 11व्या अध्यायामध्ये. चंदन तिथं असतोच, आपलं सर्प तिथं असतो आणि तो आलेला होता. त्या बालकाने मागचा पुढचा विचार नाही केला, गोपाळाने, आणि हात घातला. हात घातल्याबरोबर त्या सर्पाने त्याला दंश केला. विषारी सर्प होता, क्षणाचा विलंबसुद्धा झाला नाही, दुसऱ्या क्षणाला त्याच्या मुखातून फेस आला आणि तो मुलगा गतप्राण झाला. त्या आईने पाहिलं, माये पडोनी बाळक, काळे नेता एकुलते एक, होय का उदक तुटता आमिना. इतकी प्रचंड यातना झाली, पण आता जर शोक करावा, आपण रडावं, तर संत आपल्या घरी जेवणार नाही. काय भाव असेल बरं जुन्या मंडळींचा. संत जेवले पाहिजे, बाकीचं आपलं काही हो, काही पाहायचं नाही. म्हणजे शोक अनावर होईल, आईचं अंतकरण आहे ना ते. बरं, आईचं अंतकरण, त्यामध्ये एकुलता एक मुलगा, त्यातही तो पुन्हा अत्यंत लहान वयाचा मुलगा, किती मोठा बिकट प्रसंग आहे. इतका बिकट प्रसंग असतानासुद्धा त्या आईने जणू आपल्या हृदयावर पर्वत ठेवला आणि त्या मुलाला झाकून ठेवलं. याचे अंत्यसंस्कार आपण नंतर करू, जसं शेतकरी करतो की नाही. मडे झाकून या करीते पेरिणी, कुणबियाची वाणी लवला आहे. म्हणजे चांगला जातीवंत शेतकरी असेल तर घरातल्या व्यक्तीला तो झाकून ठेवतो, मृत पावला असेल तर. पण पेरणी करतो का, परत हा हंगाम आपल्या हाती सापडणार नाही. तसं त्यांनी त्या मुलाला झाकून ठेवलं का, संत परत आपल्या घरी येणार नाही. आणि मग संतांना जीव घालायचा आहे. बराच वेळ झाला त्या मुलाचा कालवा आपल्या कानावर येत नाही. ते मुक्ताबाईंनी पाहिलं, ज्ञानोबाऱ्यांकडे पाहिलं, आणि मग दोघे असणारे बहीण भाऊ, त्यांच्या लक्षात आलं काहीतरी अनुचित प्रकार इथं घडला आहे. आणि म्हणून तो आपला लहान मुलगा काही दिसत नाही. आणि मग मुक्ताईने हट्ट धारण केला. भाव असा आहे की ज्ञानोबाराय असेल, श्री संत सोपानदेव असेल, किंवा आदिशक्ती मुक्ताई माता असेल, किंवा ही चारही संत मंडळी असतील, जे जे चरित्रातले प्रसंग झाले या चारही संत मंडळींना सोडून कधीच झाले नाही. किंबहुना निवृत्तीनाथांनी एका अर्थी आपला पराजय घेतला,
पण या तीनही भावंडांचा कायम विजय केला. ज्ञानोबा त्याकरता एक ओवी देतात, पुत्रे मी सर्व गुणी जिनाव आहे बापा शिरानी तरी ते शारंग पाणी फळा आली. जसं की एखादा मुलगा वारंवार नापास होत असेल, वारंवार नापास होत आहे आणि वडिलांनी त्याच्यासोबत पैज लावली, म्हणे आता आपण पैज टाकू, या वर्षी तू पासच होणार नाही. कोण म्हणतंय? वडील. मुलगा म्हणतो नाही मी 3 वर्ष अनुभव घेतला आहे, यावर्षी नक्की मी पास होणार, पैज द्या म्हणे. मग शर्यत पैज टाकली आणि आता ऐका, मुलगा पैजेमध्ये जिंकला म्हणजे काय झाला? पास झाला. आणि वडील म्हणत होते नापास झाला. मग आता मुलाचा विजय झाला आणि वडिलांचा पराजय झाला, तर वडिलाला पराजयामध्ये सुद्धा आनंद आहे. पुत्रात इच्छेत शिष्यात इच्छेत पराजयम, शिष्यापासून आपला पराजय व्हावा, पुत्राच्या विजयी पिता संतोषच आहे. म्हणजे पुत्राचा विजय झाला तर वडिलांना पराजय मान्य आहे, शिष्याचा विजय झाला तो गुरुदेवांना आपला पराजय मान्य आहे. तसं ज्ञानोबारायादिकांचं जर सामर्थ्य वाढत असेल, नावलौकिक होत असेल, तर निवृत्तीनाथांना पडद्यामागे राहणं आवडतं. शिष्यात इच्छेत पराजयम, म्हणून सगळ्या घटना जरी या 3 भावंडाकडून झाल्या असेल तर त्या 3ही प्रसंगाला अधिष्ठान निवृत्तीनाथांचंच आहे. म्हणजे सगळी आज्ञा सूक्ष्म रूपात का होईना. ज्ञानोबांची आणखीन एक ओवी बघा, तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा, त्या साई खडियाचे बाहुले चालवी त्या सूत्राचे नि चाले, तैसा माते दावीत बोले स्वामी तो माझा. ते कळसूत्री बाहुलीचा खेळ असतो, तर ते समोर रंगमंचावरती बाहुली असते आणि त्या बाहुलीला अनेक प्रकारचे धागे बांधलेले असतात. ते धागे सूत्रधाराच्या बोटामध्ये गुंडाळलेले असतात आणि मग संभाषण सूत्रधार करतो. संभाषण करता करता तो आपले हात चालाकी करतो. ज्ञानोबा म्हणतात बघा, आता आमते गोड करावे ऐसे तांदूळे कासे यावे नवावे, साई खडियाने काय प्रार्थावी सूत्रधारा ते, तो काय आपुल्या काजा नाचवी की जाणीवीची कळा वाढवी. त्याचं ते जाणीवीचं कौशल्य असतं आणि त्या कौशल्याचा तो वापर करून त्या बाहुलीकडून खेळ करून घेतो. म्हणजे खेळ करणारे आहे सूत्रधार. दाखवितात कोणाला? कळसूत्री बाहुलीला समोर ठेवतात. तसं ज्ञानोबा म्हणतात, आम्हा 3 भावंडांना समोर ठेवतात आणि खेळ मात्र निवृत्तीनाथांचा आहे. म्हणून जेही प्रसंग घडेल, रेडेश्वराच्या मुखातून वेद बोलविला, ज्ञानोबाने विचारलं तुम्ही बोलविला? नाही, माते दावीत बोले स्वामी तो माझा, मला दाखविलेला आहे, पण कार्य करणारे निवृत्तीनाथ महाराज आहे. भाव असा, आई साहेबांनी ज्ञानोबारायांकडे बघितलं आणि घरामध्ये लहान मुलगा तर काही दिसत नाही आणि मग मुक्ताईने हट्ट धारण केला, म्हणजे का हो ताई, तुमचा तो गोपाळ काही दिसत नाही, आता काय करावं? माई पुढोनी बाळक आता उत्तर द्यावं, तर उत्तर देता देता अश्रुपात होईल. अश्रुपात झाला की मुलगा मरण पावला, सुतक पडलेलंच आहे आणि संत मंडळी उपवाशी जातील, याचं दुःख होईल. म्हणजे मुलाच्या दुःखापेक्षा संत जर उपवाशी गेले तर हे जास्त दुःख आहे. आणि मग एवढं प्रचंड दुःख होऊ नये म्हणून सामान्य दुःख सहन करायला काय हरकत आहे, म्हणून उत्तर देणं टाळलं. पण आता ज्यांना देवाचं मनोगत कळतं त्यांना जीवाचं मनोगत कळणार नाही का? ते देवाचे मनोगत तो दावीत हास्य मूर्त, हेही म्हणता चित्त दाटेल तुझे. मुक्ताईने हट्ट धारण केला. सांगा ना गोपाळ कुठं गेला? म्हणे अहो तो कुठेतरी बाहेर खेळायला गेला. असं? मग त्याला आवाज द्या. कोणाला सांगतात? आईला. आवाज द्या तुम्ही. आता आवाज दिला तर आईला माहिती होतं आपण किती जरी आवाज दिला तर गोपाळ काही आता उठू शकत नाही, पण ते उघड होईल की नाही म्हणून सांगितलं मी काही आवाज देणार नाही, आमचा मुलगा हट्टी आहे, माझ्या आवाजाने तो काही येणार नाही. एकदा तो खेळामध्ये मग्न झाला की मग त्याला जेवणसुद्धा आठवत नाही. लहान मुलं बघा तुम्ही, ज्या घरात लहान मुलं असतात ना ते नुसते उड्याच मारतात आणि नुसते उड्या मारतात, नुसते खेळत राहतात, इतके खेळतात. आणि तुम्हाला आणखीन त्याचं एक कौशल्य सांगतो, लहान मुलं जर समजा घरात असेल तर ते आईवडिलांना थोडेसे घाबरतात, पण पाहुणे आले ना घाबरत नाही ते. त्यांना माहिती आहे आता आपण किती उड्या मारू द्या, पाहुण्याच्या देखत आपल्याला काही फटके मिळणार नाही. त्यामुळे आपण आज तागात जे काही कमवलेलं आहे ते सगळं ते उघड करतात.
सगळं पाहुण्याच्या समोर. नशीब पाहुण्याला मारत नाही. 2-3 दिवस परिचय झाला पाहुण्याचा की पाहुण्याच्या अंगावर मग ते उड्या मारू शकतात. मग ते लहान मुलं खेळात मग्न झाला की त्याला भोजन सुद्धा आठवत नाही. जी हा बालस्तावत क्रीडासक्त. बाळपण गेले नेणता. जोपर्यंत बाल्य आहे तोपर्यंत तो खेळामध्ये आसक्त असतो. हा खेळू लागला की माझा ऐकत नाही. आणि मग मुक्ताईने सांगितलं तुम्ही आवाज दिला तर येत नाही, मी देऊ का आवाज? आता उघडच होणार आहे की नाही. पण नाईलाज झाला आणि सांगितलं काही हरकत नाही, तुम्ही आवाज द्या. मुक्ताई आदिशक्ती मुक्ताई माता अंगणात आल्या आणि अंगणात येऊन गोपाळा अशा नावाची हाक मारली. जसे आपण पाठ झाल्यानंतर उठतो की नाही तसा तो मुलगा अतिशय घाईने उठला. किंवा ज्ञानदेव तुकाराम झाल्यानंतर नाही का जसे कीर्तनामध्ये काही माणसं वेगात उठतात. म्हणजे उठायचं म्हणजे जेवणासाठी नाही, आपल्या काय आहे ते जेवणासाठी नाही उठत हो. आपल्या मित्रांना बैठकीची व्यवस्था व्हावी आणि त्यासाठी जागा धरण्याकरता ते जातात. परोपकार बाकी काही नाही. असा तो भाव असतो. ज्याप्रमाणे अत्यंत तत्परतेनं आपण उठतो तसा तो मुक्ताईने हाक मारल्याबरोबर काय काळाची हिंमत आहे. आता काळ तिथे प्राण घेऊन जाण्यासाठी येऊ शकत नाही, कारण काळाची सत्ता नाही, काळावर त्यांची सत्ता आहे. आणि म्हणून काळ थांबवला आणि जसा एखादा मुलगा झोपेतून उठावा तसा तो गोपाळ झाकूनच ठेवला होता की नाही, तसाच तो उठला. आणि त्याचं भाग्य काय असेल? निवृत्तीनाथांच्या, ज्ञानोबरायांच्या, सोपानदेवांच्या आणि आईसाई मुक्ताईंच्या पंक्तीमध्ये जेवायला बसला. काय भाग्य असेल त्या गोपाळाचं. आता तो गेला होता काळाच्या ताब्यात, पण काळालाही ताब्यात ठेवलं यांनी. प्रसंग दिसत असताना तो मुक्ताईंच्या हातून घडला असेल किंवा काही प्रसंग ज्ञानोबारांच्या हातून घडले असतील तर ते सगळे प्रसंग करून घेणारे निवृत्तीनाथ महाराज आहे. आणि म्हणून ज्ञानोबारा श्रेय आपल्याकडे घेत नाही. कलित काल कौतूहल ते आपण आहात. काळावर सत्ता आपण ठेवलेली आहेत म्हणून आम्ही नाही. आणि खरंच आहे की नाही हो, काळाची सत्ता यांच्यावर चालतच नाही ना. जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. दिलेच आहे ना, दिलेच आहे. हां, जगाला काळ खातो. पण ध्रुवाच्याही चरित्राचा, ध्रुव बाळाच्या चरित्राचा आधार आहे. ते ध्रुव बाळाला नेण्याकरता विमान आलं वैकुंठातून. आणि मग जावं कसं तर एक पायरीचं अंतर कमी पडलं. समोर काळ होताच हात जोडून. त्याला सांगितलं खाली वाक, मी उडी मारून जाणार नाही. एक पायरी कमी पडते आहे ना, मग एक पायरी तुझ्या मस्तकाची करणार. ते तुकोबाऱ्याचं आणखीन एक प्रमाण आहे बघा. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. म्हणजे स्वर्गावरही आम्ही पाय देऊन पुढे जाणार आहे. वा, पावटणी केला काळ जया बळ होते ते. त्यालाही बळच असावं लागतं की नाही. हे ध्रुव बाळाचं उदाहरण आहे. म्हणजे ध्रुव बाळसुद्धा काळाच्या मस्तकावर पाय ठेवून स्वधामाला निघून गेले. किंवा जगद्गुरु तुकोबाराय कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निज धामा गेले. आज तागात हे कोणी केलं नाही बरं. असं म्हणतात की इतिहासामध्ये त्रिशंकू नावाचा राजा होऊन गेला. तो राजा विश्वामित्राने बळ लावलं तर तो वरती चालला, पण दोष घडल्यामुळे वर्षाने ढकलून दिला. म्हणजे विश्वामित्र त्याला खालून वर लोटतात आणि वरची त्याला तिकडून येऊ देत नाही. तो झाला त्रिशंकू. तो लोंबकळतच राहिला. म्हणजे अर्धा वर गेला आणि अर्धा खालीच आला. म्हणून कधी कधी बघा, जर निर्णय एक लागला नाही तर मग बातम्या येतात त्रिशंकू निकाल. असं होतं की नाही. म्हणजे कोणताच निकाल निश्चित नाही. म्हणजे तो त्रिशंकू राजा गेला तर पूर्ण गेला नाही. धर्मराजेसुद्धा गेलेत की नाही. पण धर्मराजा जात असताना असं म्हणतात अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. देहानेच गेले. वदविले मुखे नारायणे धर्मा, अंगुष्ठ त्या कर्मासाठी गेला. पण त्यांना आपला अंगठा का होईना इथे सोडावा लागला. पण तुकोबाराय मात्र असे आहे, तुकोबाराय पूर्णतया वैकुंठाला गेले. मानव देह घेऊन निज धामा गेले पूर्णतया. ही म्हणजे म्हणून म्हणलं आहे की कळीच्या काळा माझी अद्भुत वर्तविले. म्हणून काळाची सत्ता त्यांच्यावर नाही. येतो जातो आम्ही देवाचे सांगाते, तुका म्हणे गात देव नाम. आम्ही येतो जातो, आमच्यावर काळाची सत्ता नाही आहे. म्हणून तर याला स्वेच्छा प्रारब्ध. हां, स्वेच्छा प्रारब्ध.
काळ गुलाम सलाम करी, तो या घरी राबत असे. काळाची सत्ता जगावर असेल, आमच्यावर नाही. तुका म्हणे काळ आता न करू शके बळ. तुका म्हणे काळ आता न करू न शके बळ. आता मात्र आपलं सामर्थ्य काळ त्यांच्यावर गाजू शकत नाही. भाव असा, स्वरूपाला प्राप्त झाले महात्मे, त्यांचा स्वरूपाचा प्रभाव आहे, काळ तिथपर्यंत जात नाही. आणि त्यांच्या साधनेचा वैयक्तिक प्रभाव असा आहे की त्यांना जे शरण आले त्यांना सुद्धा ते काळाच्या तावडीमध्ये सापडू देत काळ नाही. गुलाम सलाम करी. हो, काळ गुलाम सलाम करी, तो काही या घरी राबत असे. ते प्रसंग एक आठवला की संतांना जर शरण आला तर ते काळाच्या तावडीतून कसे वाचवितात. ते प्रसंग 2-3 अंगाने पाहता येतो आपल्याला हा. ते नारदांनी असा एकदा विचार केला की प्रभू श्रेष्ठ आहे का प्रभूचं नाव श्रेष्ठ आहे. निर्णय असा ठरला की प्रभूपेक्षा प्रभूचं नाम श्रेष्ठ आहे. म्हणजे श्रीरामापेक्षा श्रीराम नाम श्रेष्ठ आहे. आणि मग कसं सिद्ध करायचं? सिद्ध करण्यासाठी श्रुती, युक्ती आणि अनुभव असावा लागतो की नाही, किंवा उपपत्ती असावी लागते. म्हणजे दृष्टांत द्यावा लागतो आणि तो या अनुभवाचा. मग ते नारद जे आहे त्यांनी कौशल्य रचलं, हनुमंताला जवळ घेतलं आणि हनुमंताला सांगितलं, तू आज्ञाधारक आहे म्हणे. हो म्हणे, मग शरण आहे? हो, तुम्हाला शरण आहे. नमस्कार केला. नारदजींना शरण गेले हनुमंतराय. जो जो जयाचा घेतला गुण, तो तो गुरु म्या केला जाण. गुरुशी आल्या पार आपण, जग संपूर्ण गुरु दिसे. ज्यांचा ज्यांचा आपण सद्गुण घेतला ते आपल्याकरता गुरुच आहे. नारदजी तर सगळ्यांचेच गुरु आहे की नाही. व्यासांना उपदेश केला ते नारदजी आहे. ध्रुव बाळाला उपदेश केला नारदजीच आहे. किंवा भक्त प्रल्हादाला उपदेश केला नारदजीच आहे. भागवतामध्ये वसुदेवांनी खूप गोड वर्णन केले नारदांचं. म्हणून नारदांनी आज्ञानी पाहिला नाही ध्रुव बाळ, दैत्य कुळातले पाहिले नाही प्रल्हादजी, ज्ञानी पाहिले नाही व्यासजी, आणि वाट पाडा पाहिला नाही कोळीकू. सगळ्यावर समान उपदेश केला. म्हणून भगवान भवतो यात्रा स्वस्तये सर्व देहिनाम असं म्हणलंय की नाही. आपली यात्रा जगाच्या कल्याणासाठी असते. आणि म्हणून हनुमंतजी सुद्धा शरण गेले. काय करायचं? काही नाही म्हणे. उद्या श्रीराम दरबार भरला. आता आपलं अयोध्येचं मंदिर झालं की नाही. आता त्या गर्भगृहामध्ये प्रभू रामचंद्र विराजमान झाले. काय ते असं म्हणतात की मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकाराने जेव्हा मूर्ती घडविली तिथपर्यंत त्याला काही आश्चर्य वाटलं नाही. पण जेव्हा प्राणप्रतिष्ठा झाली त्या मूर्तीमध्ये खरंच प्राणाचा संचार झाला. आणि ते असं म्हणू लागले की ही मूर्ती मी नाही घडविली. आणि खरंच आहे ना हो, देवाला कोण तयार करणार आहे? देवाची मूर्ती तिथपर्यंत त्यांचं भाग्य आहे. पण पुढे प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर जे चैतन्य प्रगट झालं ते प्रभूचं आहे. आता त्याच मंदिरामध्ये जो दुसरा मजला आहे त्यावर श्रीराम दरबार स्थापन होणार आहे. मग ते आता पूर्ण झालं की जो आपण आपला पाठ घेऊन सगळा तिथे एखादी सेवा करू ना, काही ना काही आहे काय नाही, एखादा अध्याय वगैरे होईल. प्रभू रामचंद्रांचं जशी ज्ञानोबांची इच्छा असेल तसं. मग तो दरबार भरला. हनुमंतरायाने सांगितलं एक काम करायचं, सगळ्याला नमस्कार करायचा, विश्वामित्राला मात्र नमस्कारच करायचा नाही. आणि झालं. दरबारामध्ये सगळे नमस्कार करायचे. पण स्वभाव असा असतो मनुष्याचा, नमस्कार कोणी केला हे लक्षात राहत नाही, कोणी केला नाही हे लक्षात राहत. नमस्कार न करायला प्रवृत्त करणारे नारदजी आणि विश्वामित्राच्या लक्षात आणून देणारे नारदजीच. विश्वामित्राला सांगितलं म्हणे, अहो जाणते नि तवच जे आवे, जवा पकीर्ती अंगान पवे, संभावितस्य चाकिरीतीर मरणादतिरिच्यते, संभाविस्ता कुटीचे बोट, मानिया निस्तेज नजरी जेवी. विश्वामित्र म्हणलं काय झाले? काय झालं म्हणजे? अहो सगळ्याला नमस्कार केला, तुम्ही तर या भागातले सगळ्यात मोठे महाराज आहात. हनुमंतरायांनी पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्याला नमस्कार केलाय, तुम्हाला नाही केला. काय झालं? अपमान आहे तुमचा. करता काय म्हणजे अपमान? प्रभूला सांगितलं, प्रभू या सभेत माझा अपमान होतो आहे, तुम्हाला सहन कसं काय होतंय? प्रभूने सांगितलं, ज्याने अपमान केला तो उद्याचा सूर्योदय पाहणार नाही, सांगा कोण आहे? आणि मग केली प्रतिज्ञा, उद्याचा सूर्योदय पाहणार नाही. प्रभूने सांगितलं, मी एक वचनी, एक बाणी, एक पत्नी आहे. एकदा बाण निघला की तो कार्य केल्याशिवाय मागे येत नाही. भगवंताचं असं होतं, बाण मारला
की बाण काम करायचा आणि पुन्हा भात्यात येऊन बसायचा. म्हणजे बाण व्यर्थ नाहीच, जाऊन काम करून पुन्हा माघारी येणार, पुन्हा माघारी. आणि मग विश्वामित्राने सांगितलं, तुमचा हा हनुमंत आहे ना, त्याने माझा अपमान केला. आता प्राणप्रिय आहे हनुमंत. तुम मम प्रिय भरतही समभाई असं म्हटलंय की नाही. भरताप्रमाणे तुम्हाला समान आहे. आणि हनुमंतरायाचे किती उपकार आहे. एका उपकाराकरता प्रभू रामचंद्राने एक प्राण दिला तर एकच उपकार फिटेल. आणि उपकार 5 प्राण दिले की 5च फिटतील, तरी हनुमंतराचे उपकार शिल्लक राहतील. याचेनी उपकारे दाटलो संपूर्ण. याचेनी उपकारे दाटवलो संपूर्ण. भक्तपराधीन झालो त्याने. भक्तपराधीन झालो त्याने. मला वाटतं तीर्थावळीतलं आहे ना, तीर्थावळीतलं प्रमाण आहे. किती उपकार आहे यांचे. म्हणून तर ते ऋणवई पण देखोणी अंगी, मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागे, भक्तांच्या तनुत्यागी परिचर्या करे, प्राणप्रिय हनुमंत आहे. आणि प्रतिज्ञा केली की उद्याचा सूर्योदय तो पाहू शकणार नाही. आता विश्वामित्राला सांगणारे हेच आणि हनुमंतरायाला सांगणारे सुद्धा नारदजी. हनुमंतराय आले नारदजीकडे. झालं समाधान. झाले समाधान. समाधान झालं ना. मग काय झालं. आता उद्याचा सूर्योदय पाहणार नाही मी. तो बाण रामाचा आहे, माझ्या आराध्याचा आहे. मरण येतं याला मला खेद नाही वाटत, पण प्रभूला दुःख होत आहे याचं मला दुःख होत आहे. तस्मिन तत्सुखित्वम हे जसं आहे की नाही, तसं प्रभूच्या मला मरण येतं आहे ना याचं मला शीन नाही. चिरंजीव तर आहेच मी, पण जरी मरण आलं तर दुःख नाही. पण प्रभूला माझ्यावर प्राण सोडताना ज्या यातना होतील त्या यातना जास्त यातनादायक आहे, त्यापेक्षा माझा प्राण काहीच नाही. नारदजीने सांगितलं किती वाजले आता. किती वाजले म्हणजे सायंकाळचे 6-7 वाजले. 12 तास आहे. घाबरू नका. काय घाबरू नका. ज्याचं उद्या सूर्योदय पाहायला नाही त्याला कळत ते काय आहे. म्हणे मग एक काम करायचं, याच राजदरबाराच्या बाहेर एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये एकांत स्थानामध्ये जाऊन प्रभूचं नामस्मरण करायचं. प्रातःकाळ झाला आणि प्रभू रामचंद्र सगळी अयोध्या जमा झाली. हनुमंतरायाविषयी श्लोक करू लागले. सगळे म्हणा लागले की प्रभूने हा निर्णय मागं घ्यावा, हा कायदा मागं घ्यावा. असं वाटलं की नाही. पण नाही, प्रभू एकवचनी आहे, हे मागं घेता येणार नाही. आहे का नाही. एक तर एवढे कष्ट करून 370 हटवलं आहे, तर पुन्हा माघारी कसं काय येता येईल. नाही ना घेता येणार. म्हणून हनुमंतरायांचा जप सुरू झाला आणि प्रभू रामचंद्राने कानापर्यंत आपल्या धनुष्याची प्रत्यंच्या मागे ओढली. बाण सोडला. आता तो रामाचा बाण आहे आणि तो काम केल्याशिवाय येणारच नाही. सगळी अयोध्या आता तटस्थ झाली. नेमकं काय होत आहे. बाण निघाला, धनुष्यातून बाण निघाला. लक्ष भेदली आईवरी, बाण धावी चितबवरी. धनुष्यातून एकतर बाण निघूच नाही, निघाले तर परत मागे येत नाही. निघाले ना बाण, परत मागे येत नाही. ते असे बरेच बाण निघाले, ते बाण परत मागे येत नाही. हनुमंतरायाच्या जवळ बाण गेला, त्या बाणाने हनुमंतरायाला नमस्कार केला आणि बाण अदृश्य झाला. नमस्कार केला आणि अदृश्य झाला. जो माघारी यायचा बाण आणि काम करूनच मागं यायचा, तो मात्र अदृश्य व्हायचा. हनुमंतरायाला प्रदक्षिणा करून नमस्कार करायचा. नारदजीने ध्यानात आणून दिलं की तुम्ही राम आहात. ऐका आता, तुम्ही राम आहात. तुमच्या हातून सुटलेला बाण रामाचा आहे, पण रामाच्या बाणापेक्षा हनुमंतरायाकडे राम नामाचा बाण आहे. म्हणजे एक आहे रामाचा बाण आणि दुसरा आहे राम नामाचा बाण. भाव माझा असा आहे की नाम श्रेष्ठच आहे, पण हनुमंतरायाचं रक्षण झालं. नाहीतर तो बाण म्हणजेच काळच होता की नाही, पण त्या काळाचंही कौतूहल ज्यांनी आपल्या अंकित ठेवलं ते नारदजींना शरण गेल्यामुळेच. कळित काळ कौतूहल हे संतांचं सामर्थ्य आहे. आणि एवढं करूनसुद्धा आपण कसे आहात. कलातीत. कला म्हणजेच अवयव. आपल्या ठिकाणी कोणता अंश नाही, म्हणजेच कोणता अवयव नाही. एकमेवाद्वितीयम ब्रह्म असं जेव्हा म्हटलं आहे, आपण निरवयव आहात. आणि जे निरवयव स्वरूप असतं त्याच्यामध्ये देश काल वस्तूचा परिच्छेद होऊ शकत नाही. कलातीत आहात म्हणजेच आपण अखंड आहात. जय जय देव सकळ विगत विषय वत्सल कलित काल कौतूहल कलातीत. आणखीन काही विचार आहे उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव